नमस्कार. आजच्या आपल्या चर्चेत स्वागत आहे. आज आपण काही नाट्यमय संवाद बघणार आहोत. हो. नातेसंबंधातली गुंतागुंत, गैरसमज, न बोललेल्या गोष्टी आणि अगदी घटस्फोटापर्यंत पोचलेली परिस्थिती. अगदी टोकाची परिस्थिती. आपल्याकडे काही संवाद आहेत जिथे पात्र वैवाहिक संकटातून जाताना दिसतायत. बरोबर. आपण काय करणार आहोत तर या संवादांमधून काय दिसतंय, काय भावना आहेत, कुठे संवाद चुकतोय आणि लोक निर्णयांपर्यंत कसे पोचतात याचा जरा खोलवर विचार करूया. नक्कीच. सुरुवातच बघा किती धक्कादायक आहे. एक पात्र दुसऱ्याला घटस्फोटाचे कागद देत आहे. हो. आणि काय म्हणतंय बघा, हे डिवोर्स पेपर्स म्हणजे मी तुम्हाला या लग्नातून मोकळं करण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे. अरे बापरे. आणि पुढे तुम्हाला जे हवंय ते या पेपरवर आहे. म्हणजे जणू काही समोरच्याची इच्छा आपण पूर्ण करतोय. हो, म्हणजे हे वर्करने कसं दिसतंय, एक कर्तव्य केल्यासारखं. नवरा मिळून माझं कर्तव्य आहे असं काहीसं. पण खरं तर याच्या मागे कदाचित नाकारल्या गेल्याची भावना असू शकते किंवा आपण ओझं झालो आहोत ही भावना. बरोबर. जसं नंतर एक पात्र म्हणतं पण की समोरच्याकडे घ्यायला फक्त ओंजळ असेल तर आपण सगळं दिलेलं पाणी त्याला झेपणारच नाही. हो, हे खूप महत्वाचं आहे. नात्यातला तोल जातो तेव्हा असं होतं. आणि कधी कधी देणाऱ्यालाही हे कळत असतं. जसं ते वाक्य आहे, तुमची तहान 4 थेंब पाण्याची होती आणि मी ढगफुटीसारखा बरसत राहिलो. म्हणजे मला कळतंय की मी जास्त देतोय, पण थांबता येत नाहीये किंवा थांबायचं नाहीये. बरोबर. आणि याच परिस्थितीत बघा कसा योगायोग आहे, एक गैरसमज तयार होतो. हो, काव्याची गोष्ट. तिने रागाच्या भरात स्वतःच्या त्रासिकपणामुळे घटस्फोटाच्या वकिलांना फोन केला होता. ती म्हणते, मीच त्या डिवोर्स लॉयरना फोन केला होता. आणि नेमकं तेच संभाषण तिचा नवरा पार्थ ऐकतो. अरे देवा. आणि त्याला काय वाटतं की काव्याला घटस्फोट हवाय, म्हणून मग तो स्वतःहून कागदपत्र आणतो. अगदी किती म्हणजे दुर्दैवी योगायोग म्हणायचा याला. खरंय. इथे दिसते की संवाद किती महत्वाचा आहे. आणि तो नसेल तर काय होतं? आपण आपापले अर्थ लावतो, गृहीतकं धरतो आणि मग सगळंच बिघडतं. काव्याला नंतर पश्चाताप होतोय, खूप हर्ट झालेत का ते माझ्यामुळे असं ती म्हणतीये. तिला धक्का बसलाय. हो ना, त्यांनी माझ्या सरळ डिवोर्स पेपर्स देऊन टाकले. म्हणजे तिला अपेक्षाच नव्हती याची. अजिबात नाही. आणि तिची जी द्विधा मनस्थिती आहे ना, ती पण खूप इंटरेस्टिंग आहे. कोणती? ती म्हणतीये पार्थशी काही इश्यू नाहीये ग मला. म्हणजे माणूस म्हणून तो ठीक आहे. हो. पण लगेच काय म्हणतेय, माझा प्रॉब्लेम हाच आहे की मी त्यांना नवरा म्हणून ऍक्सेप्ट नाही करू शकत. हे कसं समजून घ्यायचं? व्यक्ती म्हणून इश्यू नाही, पण नवरा म्हणून प्रॉब्लेम आहे. हे खूप होतं. म्हणजे ही खूप कॉमन पण कॉम्प्लेक्स भावना आहे. अच्छा. आपल्याला एखादी व्यक्ती स्वतंत्रपणे आवडते हो, पण लग्न म्हटलं की ती एक भूमिका येते. नवरा, बायको आणि त्या भूमिकेशी जोडलेल्या अपेक्षा असतात. कदाचित त्या अपेक्षा पूर्ण करणं किंवा त्या भूमिकेत त्या व्यक्तीला स्वीकारणं ते जड जातं. हा व्यक्तिविरुद्ध भूमिका असा संघर्ष असतो बघ. कळलं. आणि ही गुंतागुंत आणखी वाढते जेव्हा आपण जीवाची गोष्ट ऐकतो. हो. तो तर पूर्णपणे अडकलाय. भूतकाळातली काव्या आणि सध्याची बायको नंदिनी, जिने घटस्फोटाचे कागद दिलेत. दोन्ही बाजूला ओढ. तो स्वतःच म्हणतोय, मी ना तिला डिझर्वच करत नाही. नंदिनीबद्दल बोलतोय तो. म्हणजे अपराधीपणाची भावना आहे. हो. आणि दुसरीकडे म्हणतो, मला थोडा वेळ हवाय काव्याला विसरायला. म्हणजे अजूनही तो भूतकाळातून बाहेर आलेला नाहीये. नाही. आणि त्याचा मित्र त्याला समजावतोय, नंदिनीला गमावू नकोस. ही अशी अडकलेली मानसिकता असते ना, पुढे जाता येत नाही. आणि जीवाची विधानं बघितलीस तर ती परस्पर विरोधी आहे त्याचा. आणि त्याचा परिणाम नंदिनीवर झालाय. बरोबर. तुझ्या अशा वागण्यामुळे बिचारी नंदिनी दुखावली म्हणून तुझ्या हातात डिवोर्स पेपर ठेवली तिनं. हे अगदी स्पष्ट आहे. पण आता माफी मागायलाही भीती वाटते त्याला. हो, कारण त्याला वाटतंय की आता जर माफी मागितली तर नंदिनीला वाटेल की हा फक्त तात्पुरती मलमपट्टी करतोय. विश्वास उडाला की होतं. अगदी. विश्वास परत मिळवणं हे खूप खूप कठीण काम आहे. भूतकाळाचं ओझं वर्तमानावर कसं येतं हे दिसतं इथे. तरीही काही जण प्रयत्न करू बघतायत, म्हणजे नातं टिकवण्यासाठी किंवा निदान स्पष्टीकरण देण्यासाठी. हो, काही पात्र तसा प्रयत्न करत आहेत. काव्या म्हणते, मी आल्या आल्या त्यांना सॉरी म्हणणार होते. म्हणजे तिच्या मनात होतं ते. जीवाला त्याचा मित्र सल्ला देतोय, डिरेक्ट तिच्या समोर जा, सगळं तिला मनातलं सांग. म्हणजे थेट संवाद साधायला सांगतोय. हो. आणि पार्थला सुद्धा त्याच्या भूतकाळाबद्दल बोलायचंय काव्याशी. मला तुझ्याशी बोलायचंय, माझ्या पास्टबद्दल बोलायचं होतं. पण इथे नुसतं माफी मागण्याचा किंवा बोलायचा प्रश्न नाहीये मला वाटतं.
मग काय? प्रश्न हा आहे की ही माफी स्वीकारली जाईल का? ती जी भावनिक जखम झालीये ती भरून निघेल का? अच्छा. विश्वास परत बसेल का? गैरसमज दूर होतील का? नात्याला अजून एक संधी मिळेल का? हो, हे मोठे प्रश्न आहेत. आणि याचं उत्तर या संवादांमध्ये मिळत नाहीये. ते अनुत्तरित आहे. ही नात्यातली अशी वेळ आहे ना जिथे काहीही होऊ शकतं. बरोबर. तर मग या सगळे संवादांच्या तुकड्यांमधून आपण काय शिकतो किंवा काय मुख्य मुद्दे दिसतात? मला वाटतं एकतर स्पष्ट संवादाचा अभाव. हो, तो तर आहेच. दुसरं म्हणजे आपण लावलेले अर्थ, ती गृहीतकं. अगदी. आणि तिसरं म्हणजे भूतकाळाची पकड, ती वर्तमानावर कशी परिणाम करते. बरोबर. आणि समारोप करताना असं म्हणता येईल कदाचित की अनेकदा नात्यांमध्ये संकट हे भावना नसल्यामुळे येत नाही. हां, मग कशामुळे? भावना असतात, पण ते योग्य प्रकारे समजून घेता येत नाहीत किंवा व्यक्त करता येत नाहीत. किंवा मग लग्न वगैरे सारखी जी बाह्य चौकट असते ना, हो. त्याच्याशी जुळवून घेताना संघर्ष होतो. त्यामुळे संकटे येतात. अच्छा. आणि एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जेव्हा कर्तव्यपूर्तीची भावना आणि खरी भावनिक जवळीक किंवा त्याचा अभाव यात संघर्ष होतो, तेव्हा नक्की काय घडतं? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि ते जे वाक्य आहे, आपल्या आनंदाची, आपल्या सुखाची जबाबदारी दुसऱ्यांवर टाकू नका, हो. यावरही विचार करायला हवा. खरंच आपल्या आनंदाची जबाबदारी किती दुसऱ्यांवर असते आणि किती आपल्या स्वतःवर? हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.